नमस्कार मित्रांनो, महसूल विभागाअंतर्गत भूमी अभिलेख हा विभाग येतो आणि या विभागामध्ये भूकर मापक अशा पदांच्या 903 जागा निघालेल्या आहेत आणि त्याच्या जाहिराती सुद्धा आलेल्या आहेत. आता मित्रांनो, त्या जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. यासाठी पात्रता काय आहे, यासाठी पगार किती मिळणार आहे, यासाठी परीक्षा कधी होणार, ऑनलाईन अर्ज कधी भरायचे, अशी सविस्तर सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून नोकरीविषयक जाहिरातींची सर्व इत्थंभूत माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर विभागाची जाहिरात बघूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग भरावयांच्या पदांचा तपशील विभाग छत्रपती संभाजीनगर आणि पदाचे नाव व वेतन श्रेणी. त्यामध्ये पदाचे नाव आहे भूकर मापक आणि वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. आता प्रवर्गणीय आहे, जे काय आरक्षण आहे ते अशा पद्धतीनं आहे. 210 ह्या सर्व जागा आहेत छत्रपती संभाजीनगर विभागासाठी. सामाजिक आरक्षणसुद्धा आहे. अनाथाकरिता सुद्धा 2 जागा आहेत आणि यामध्ये विहित शैक्षणिक अर्हता जी आहे तर उमेदवाराने अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक 24/10/2025 रोजी धारण केलेली असावी. आता यामध्ये जे काही शैक्षणिक अर्हता आहे तर त्यामध्ये मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र. त्यानंतर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. उपरोक्त क्रमांक 2 मध्ये नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल, परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजेच मित्रांनो, जर तुमची टायपिंग नसेल तर तुम्हाला, जर तुम्ही पात्र ठरलात तर 2 वर्षामध्ये ती पात्र होणं गरजेचं आहे. म्हणजेच दिनांकापासून 2 वर्षाच्या आत सदर अर्हता धारण न केल्यास तो किंवा ती सेवा समाप्तीस पात्र राहील. आता यामध्ये जी काही सूचना आहे तर त्यामध्ये केंद्र शासनाच्या माननीय महासंचालक रोजगार व प्रशिक्षण क्रमांक यानुसार दिनांक 04 जुलै 2014 अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सर्वेहर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट 2014 पासून 1 वर्ष कालावधीचा झालेला आहे. त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैध प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करण्यास तसेच परीक्षेस बसण्यास पात्र असतील. मात्र त्याबाबत शासनाकडून प्राप्त होणाऱ्या पुढील आदेशानुसार त्यांचे निवडीबाबत कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत शासनाकडील निर्णय अंतिम राहील. आता भरती प्रक्रिया जो काही कार्यक्रम आहे तर अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी हा 1/10/2025 पासून सकाळी 11 ते 24/10/2025 रात्री 23:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याचा कालावधी हा 1/10/2025 पासून तर 24/10/2025 पर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत आहे. परीक्षेचा प्रस्तावित दिनांक आहे 13 व 14 नोव्हेंबर 2025. आता नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो. प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती संदर्भात संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादीबाबत सविस्तर तपशिलासाठी ही वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवर आपल्याला अर्जसुद्धा करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, 1/10/2025ला अर्ज सुरू झालेत. 24/10/2025 पर्यंत अर्ज करायचेत. ज्या विद्यार्थ्यांना करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावेत, कारण वेळेवर वेबसाईट कधी चालत नाही आणि अर्ज करण्याच्या अगोदर सविस्तर जी काही जाहिरात आहे ती जाहिरात वाचून अर्ज करावा, एवढीच विनंती. मात्र एक विनंती पुन्हा करतो की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.